श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण ऐकणार आहोत स्वामी समर्थांच्या कृपेने पैशाची भरभराट कशी होईल. हा विषय केवळ पैसा मिळवण्याचा नाही, तर घरात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी कशी आणायची याचाही आहे. चला तर मग सुरुवात करूया. पैशाचं खरं महत्त्व. मित्रांनो, पैसा हा केवळ नोटा किंवा नाणी नाही, तो एक प्रवाह आहे, एक ऊर्जा आहे. आपल्या विचारांवर आणि कृतींवर त्याचा प्रवाह अवलंबून असतो. लोभ, मत्सर आणि भीती हे पैशाला अडवतात. श्रद्धा, विश्वास आणि प्रामाणिकपणा हे पैशाला आकर्षित करतात. स्वामी समर्थ नेहमीच सांगायचे, भिवू नको, श्रद्धा ठेव. जेव्हा आपण पैशाला साधन म्हणून बघतो, तेव्हा तो टिकतो आणि वाढतो. स्वामी समर्थांची शिकवण. स्वामी समर्थ भक्तांना सांगत असत, काम करा, प्रामाणिक राहा, देवावर विश्वास ठेवा. त्यांच्या मते पैसा हा केवळ जीवन सोपं करण्याचं साधन आहे. जर तुमचं मन पवित्र असेल, तुमच्या कर्तव्यात सत्य असेल, तर लक्ष्मी स्वतः तुमच्या घरी येते. पैसा टिकवायचा असेल तर वाईट मार्ग सोडा, प्रामाणिकपणाने मेहनत करा. भरभराटीसाठी साधना. रोज सकाळ संध्याकाळ ओम स्वामी समर्थ 10 मिनिट जप करा. प्रत्येक गुरुवारी स्वामीच्या नावाने दिवा लावा. पैशाचा अपमान करू नका, तो लक्ष्मीचा स्वरूप आहे. मिळालेल्या पैशातून थोडं चांगल्या कार्यात दान करा. घरात स्वच्छता ठेवा, कारण लक्ष्मीला स्वच्छता प्रिय आहे. पैशासाठी नेहमी आभार माना. देवा, तुझ्यामुळं हा पैसा मिळाला. पैशाला आकर्षित करणाऱ्या सवयी. नकारात्मक बोलणं थांबवा. राग, ईर्ष्या, मत्सर मनातून काढा. पैशांचा योग्य वापर करा, वाया घालवू नका. कर्ज घेतलं तर वेळेवर परत करा. आनंदाने काम करा, कारण आनंद जिथे आहे तिथे लक्ष्मी टिकते. अनेक भक्त सांगतात की त्यांनी स्वामी समर्थांचा जप सुरू केला आणि आर्थिक संकटातून बाहेर पडले. काहींना नोकरी मिळाली, काहींचं व्यवसाय वाढला, काहींचं घर भरभराटीला आलं. स्वामींचं स्मरण हे खरोखर जीवाला आधार देतं. प्रिय भक्तांनो, पैसा हा जीवनाचा भाग आहे, पण तो संपूर्ण जीवन नाही. स्वामी समर्थांच्या कृपेने आपण पैशांबरोबरच शांती, आनंद आणि समाधानही मिळवू शकतो. त्यांचा आशीर्वाद नेहमी लक्षात ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजचा हा दिव्य संदेश तुम्हाला कसा वाटला ते कमेंट जरूर लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतर भक्तांना पोहोचवा. जय जय स्वामी समर्थ.